नमस्कार मंडळी, मी तुम्हाला आज तुरीच्या शेंगावाल्या सोलून त्याच्या बियापासून पातळ आमटी बनवून दाखवणार आहे. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा. आता हे का मी रानात शेंगा तोडायला आले. हे का किती मस्त शेंगा लागल्या तुरीला. आता हे सोलून आपल्याला भाजी मस्त करायची बघा, ह्याची पातळ. हे का बघा तुरीचे झाड तर किती मोठे झालेत बघा. या वर्षी पाऊस होता जरा, त्याच्यामुळे हे का झाड केवढाले झाले ते. मस्त शेंगा पण चांगल्या लागल्यात. आता हे शेंगा तोडून झाल्या आपल्या. चला आता घरी जाऊ. आता शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आता तुरीचे. असल्या वल्या ब्याची आमटी लय भारी लागते बघा. आता ही भाजी करताना बी फोडणीत आपल्याला टाकायची तळायला. मस्त ती वाटाणा कसा आपण टाकतो भिजलेला, फोडणीत तसा टाकायची आणि मस्त त्या फोडणीत तळून घ्यायचं आणि त्याला रस्यात मग रसा टाकायचा त्याच्यात, वाटण केलेला आपण. अशी भाजी मस्त लागते ह्याची. हे झाले आपल्या शेंगा सोलून. भाजी करण्यासाठी तुरीच्या बिया सोलून घेतल्यात. कोथिंबीर, तेल, खोबरं, शेंगदाण्याचा कूट, तिखट, हळद, मीठ, कांदा, लसूण, टमाटर एवढं साहित्य घेतलंय. आता लसूण सोलून घेते. आता हे का 6-7 पाकळ्या घेते लसणाच्या. आता एक कांदा कापून घेते. आता एक टमाटर कापून घेते. आता आपल्याला उभं टमाटर कापायचंय कांद्यासारखं. आपल्याला हे भाजून घ्यायचंय, भाजून मसाला तयार करायचा आहे. आता कोथिंबीर बी कापून घेते. आता खोबरं कांदा भाजायला तवा ठेवून घेते चुलीवर.
आता तेल टाकलंय तव्यात, त्याच्यात खोबरं टाकून घेते भाजायला. तेल टाकलं म्हणजे जरा चांगलं भाजत भाजणी. आता खोबरं हे आपल्याला चांगलं लाल भाजून घ्यायचं बघा. आता हे बघा भाजायला लागले खोबरं कांदा मस्त भाजून घ्यायचे म्हणजे खमंग भाजी लागते. तेव्हा किती मस्त भाजलंय. तेव्हा दोन्ही बाजू असे हलवून चांगलं भाजून घ्यायचं. लाल भाजलं म्हणजे वाटायला बी सोपं जातं आणि भाजी बी खमंग लागते. आता हे का मस्त लाल भाजलंय, काढून घेते. आता ह्या तव्यात कांदा टाकून घेते. आता कांदा लसूण सगळं टाकलंय भाजायला. कांदा बी आपल्याला आता लाल भाजून घ्यायचा बघा म्हणजे खमंग भाजी लागते. आता कांदा चांगला भाजलाय, काढून घेते. आता ह्या तव्यात टमाटर टाकते भाजायला. थोडस तेल टाकते. टमाटर अर्धच घेतलंय बघा. एक टमाटर लय झाला असतं भाजीला, आंबट झाल्याशी म्हणून अर्ध टमाटर काढून ठेवलं घेतलं. आता ह्याच्यात कोथिंबीर टाकून घेते तव्यात लगेच. टमाटर अर्धच भाजले. आता टमाटर कोथिंबीर भाजलंय, काढून घेते. आता पहिल्यांदा खोबरं घेते पाट्यावर, थोडं ठेचून घेते म्हणजे वाटायला येतं. असं ठेचून घेतलं तर वाटा येतं चांगलं मऊ, आणि नाही ठेचून घेतलं तर वाटत नाही, वरवाट्या खाली येत नाही, तुकडं तुकडं राहतात. म्हणून जरा ठेचून घेतलं थोडं म्हणजे मग वाटायला येतं चांगलं. आता खोबरं ठेचून घेतलंय, थोडासा घसरा देते आता त्याच्या आधी, म्हणजे मग ते कांदा ते दोन्ही मिक्स होते सगळं, टमाटर कांदा. किती भाजल्यामुळं मस्त वाटायला येते. असं लाल भाजून घेतलं म्हणजे वाटण चांगलं होतं. किती खमंग वास येतं बघा ह्याचा. आता आमटी तर बघा किती भारी होती ह्याची. आता तुम्हाला जरी रानात शेंगा नसल्या तरी विकत ही विकायला बी येतात शेंगा, विकत घेऊन करायची बघा भाजी, लय भारी लागते भाजी. आता खोबऱ्याला घसरा देऊन झालाय. आता हे सगळं घेते बघा, कांदा लसूण टमाटर कोथिंबीर सगळं एकत्र घेतलं वाटायला. आता अजून एक बार मागं घेऊन वाटते. हे आता ओलय ना सगळं घसरतंय मग वरवाट्या खालनं.
आता वाटून झालंय, काढून घेते. आता पाटा धुवून घेते. आता फोडणीसाठी चुलीवर कढई ठेवून घेते. कढईत तेल टाकून घेते. आता तेलात आपण तुरीच्या शेंगा सोलून घेतलेल्या बी आहे तर ती टाकून घेऊ आपण ह्याच्यात, म्हणजे तळून निघतात. तळून घेतलं म्हणजे काय होतं बघा, ह्याची चव उतरते बियाची, ह्या वल्या बियात ना त्याच्यामुळं. मग त्याची भाजी मस्त खमंग लागते बघा तळून घेतल्यावर, म्हणून ही तेलात तळायची. आता मस्त तळून झाला ही बी. आता ह्याच्यात मसाला टाकून घेते वाटण केलेला आपण. आता हे सगळे मिक्स करून घेते. आता तिखट टाकून घेते. 1 चमचा तिखट टाकते. थोडीशी हळद टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाकून घेते. आणि कूट पण टाकून घेते लगेच. आता कूट थोडाच टाकते बघा ह्याला, आता वाटण केलेलं आहे त्याच्यामुळं भाजी घट होणार आहे. आता हे का मस्त मिक्स झालंय. आता थोडं चटचटून द्यायचं आणि मग रसा वाटायचा बघा, ह्याच्यात तांबर पाणी ओतून घ्यायचं ह्याच्यात. तेव्हा किती मस्त चटचटतंय बघा आता. आता पाणी ओतून घ्यायचं ह्याच्यात लगेच. तेव्हा अशी भाजी झाली बघा, मस्त भाजी झाली आता, मस्त अशी पातळ रसा. तेव्हा किती छान भाजी उकळते बघा आता. अशी थोडी उकळून घ्यायची आणि थोडासा जाळ महाग वडायचा, बारीक जरा हारावर कडून द्यायची भाजी. लय मोठ्या उकळीवर बी नाही कडून द्यायची, म्हणजे त्याची सगळी तरी जाते मोठ्या उकळीवर आणि चव राहत नाही. आता जाळ जरा बाहेर घेते आणि बारीक जरा हारावर आता ठेवते जरा, म्हणजे भाजी जरा चांगली कडते. लय मोठ्या जाळावर बी मग उकळते नुसते दाना दाना. आता हारावर ठेवली म्हणजे शांत कडते जरा. आता ही झाली आपली भाजी तयार. कुणा कोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायला.